Hello all and a very warm welcome to all of you in this class. आपण आजच्या सेशन मध्ये आपला जो जॉन ऑफ आर्क हे जो चॅप्टर वाचलं सुरू केलं होतं त्याला कंटिन्यू ठेवू. जॉन ऑफ आर्क जो की एक प्ले राईट आहे बाय जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा लिहिलेला आहे. तर चला आपण वाचूया जॉन ऑफ आर्क. सो आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं ह्याचा सगळा बॅकग्राऊंड जो प्लेचा आहे तो काय आहे. फ्रेंच आणि इंग्लिश मध्ये जे आहे 100 इयर्सचा वॉर चालला आहे तर त्याचा बॅकग्राऊंड आहे. आता आपला जे कहाणी सुरू होते जे प्ले सुरू होतोय तो कुठून सुरू होतोय. The year is 1429. Captain Robert T. Baudricourt, a military officer, is seated at the table. तर हे जे मिलिटरी ऑफिसर आहेत हे आपल्या टेबलवरती बसलेले आहेत. हे स्टीवर्ड स्टँड्स फेसिंग हिम आणि त्यांचा स्टीवर्ड आहे जो सेवक आहे तो त्यांच्याकडे पाहत उभा आहे. रॉबर्ट, आता जे रॉबर्ट आहे तो म्हणतो, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट. मी तुला म्हटलं होतं की त्या मुलीला बाहेर काढून फेक. You have 50 armed soldiers and dozens of strong servants to carry out my orders. Are they afraid of her? तर तो म्हणतो की तुझ्याजवळ 50 एक आर्म्ड सोल्जर्स आहे म्हणजे ज्याच्याजवळ की सगळे वेपन्स आहेत असे सोल्जर्स आहेत सैनिक आहेत तुझ्याजवळ आणि डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स आणि असे दर्जनभर तुझ्याजवळ जे आहे खूप ताकदवर नोकर आहेत की ते त्या मुलीला बाहेर काढू शकतात. तरी तू माझा ऑर्डर का नाही ऐकलास. आर दे अफ्रेड ऑफ हर. काय ते सगळे तिला भीतात. स्टीवर्ड म्हणजे तो नोकर असतो तो म्हणतो, नो सर वी आर अफ्रेड ऑफ यू. तो म्हणतो की नाही सर आम्ही तर तुम्हाला भीतो. बट शी पुट्स करेज इन अस. पण तिने आमच्यात करेज आणला, आमच्यात साहस आणला. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. ती खरंच कशाशी पण नाही भियत. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर सर. तर तो म्हणतो की बहुतेक तुम्ही तिला भिवू शका. रॉबर्ट ग्रिमली. तर ग्रिमली म्हणजे काय सिरियसली खूप जास्त सिरियस होऊन म्हणतो. परहॅप्स वेअर इज शी नाव. तर त्याला असं वाटतं की खरंच मी तिला भिवू शकतो. तर म्हणतो की हो ठीक आहे ती आत्ता कुठे आहे. स्टीवर्ड म्हणतो डाऊन इन द कोर्टयार्ड सर. म्हणतो की ती खालती अंगणात उभी आहे. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड आस्क्स द सोल्जर टू सेंड द गर्ल अप. तर रॉबर्ट जो आहे तो विंडो जवळ खिडकीजवळ जातो आणि जे सैनिक असतात त्यांना म्हणतो की त्या मुलीला वरती धाडा. द गर्ल एंटर्स. तिची मुलगी आहे जॉन नावाची ती मुलगी आहे ती येते. शी इज अ वेल बिल्ड स्ट्रॉंग कंट्री गर्ल ऑफ 17 to 18 इयर्स. तर ती जी आहे वेल बिल्ड म्हणजे की तिचं जे अंगकाठी आहे खूप छान आहे. 17-18 वर्षाची कंट्री गर्ल म्हणजे की गावाची मुलगी आहे आणि चांगली अंगकाठी कदकाठी वगैरे चांगलं आहे. स्ट्रॉंग आहे ती खूप. द स्क्वायर्स ग्लेअर नीदर फ्रायटेन्स हर नॉर स्टॉप हर. स्क्वायर म्हणजे काय. स्क्वायर हे जे रॉबर्ट जे नाव आहे ज्या माणसाचं जो अधिकारी करता हे स्क्वायर नाव पण घेतलं जाईल येते. तर त्याचा जो ग्लेअर आहे त्याचं जे बघणं आहे त्याच्याने ती न तर भीते आणि ना ती थांबते. शी स्पीक्स कॉन्फिडेंटली आणि ती बोलणं सुरू करते कॉन्फिडेंटली. आत्मविश्वासने ती बोलू लागते. गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वायर. तर ती म्हणते गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वायर. स्क्वायर म्हणजे काय अ पर्सन ऑफ हाय रँक म्हणजे कोणी उच्च पदाधिकारी असतो तर त्याला स्क्वायर म्हटलं जात होतं. तर ती म्हणते गुड मॉर्निंग कॅप्टन स्क्वायर यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर अँड सम सोल्जर्स अँड सेंड मी टू द डॉफिन. आता म्हणजे ती किती आत्मविश्वासनी मुलगी भरलेली की इतक्या मोठ्या रँकच्या माणसासमोर ती किती लहान वयाची 17-18 वर्षाची मुलगी उभी आहे आणि ती म्हणते की तुम्हाला मला एक हॉर्स द्यायचा आहे घोडा द्यायचा आहे. आर्मर म्हणजे काय प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग ऑफ मेटल ऑर लेदर वर्न इन बॅटल्स बाय सोल्जर्स इन फॉर्मर टाइम्स. म्हणजे आधीच्या टाइमला जे सैनिक लोक जे कपडे वगैरे जे घालत होते ते मग मेटलचे बनलेले असो किंवा लेदरचे तर अशा प्रकारचे जे कपडे सोल्जर्स घालून युद्धमध्ये उतरत होते त्याला आर्मर म्हणत होते. तर ती म्हणते की तुम्हाला मला घोडा द्यायचा आहे आर्मर द्यायचा आहे आणि थोडेसे सैनिक द्यायचे अँड सेंड मी टू द डॉफिन. आणि मग तुम्ही मला डॉफिन जवळ धाडा. डॉफिन एका माणसाचं नाव आहे ते काय आहे पुढे सांगेन. रॉबर्ट म्हणतो दिस गर्ल इज मॅड. म्हणतो की ही तर खरंच पागल मुलगी आहे. व्हाय डिडंट यू टेल मी सो. तुम्हाला सांगितलं का नाही. स्टीवर्डला म्हणतोय तो. यू ब्लॉकहेड. ब्लॉकहेड म्हणजे काय अ स्टुपिड पर्सन. म्हणतो की तू मूर्ख माणसा तुम्हाला सांगितलं की का नाही की ही तर अगदीच पागल आहे. म्हणजे की एवढीशी मुलगी येऊन इतक्या मोठ्या ऑफिसरला म्हणते की तुम्ही घोडा द्या हे द्या ते द्या आणि मी डॉफिनला जाईन डॉफिन जवळ जाईन. स्टीवर्ड म्हणतो सर डू नॉट अँगर हर. की तिच्यावरती रागवू नका सर. गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स. तुम्ही तिला देऊन द्या जे तिला हवंय. आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर्स टू पुट यू अंडर लॉक अँड की. तर रॉबर्ट म्हणतो तिला जॉनला म्हणतो की मी तुला तुझ्या वडिलांजवळ वापस धाडून देईन आणि ऑर्डर देऊन देईन की ते तुला
जे आहे ताळ्या चाबी टाकून दे, म्हणजे तुला अगदी कैद करून दे. यू थिंक यू विल स्क्वेअर. तर ती म्हणते की तुम्हाला असं वाटतं तुम्ही कराल, बट इट वोंट हॅपन दॅट वे. पण असं काही नाही होईल तुमच्या सोचल्यासारखं. यू सेड यू वुड नॉट सी मी बट हिअर आय एम. तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही माझ्याशी नाही भेटाल, पण पहा मी इथे उभी आहे. सो यू आर अज्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. तर तो म्हणतो की मग तू अज्युम करतीये, म्हणजे टेकिंग फॉर ग्रँटेड, म्हणजे मी तुला बोलावून घेतलं तर तू मला अगदीच म्हणजे हलक्यात घेतीये. यू आर अज्युमिंग दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट, तू तू जे म्हणशील ते मी तुला देऊन देईन. येस स्क्वायर. ती म्हणते हो. कंटिन्युअस बिझिली, आणि अशा प्रकारे बोलत राहते. अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रँक्स, की एक घोडा जो आहे तो 16 फ्रँक्सचा येईल. फ्रँक्स म्हणजे तिथली जी मुद्रा तेव्हाची राहत होती. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी. हा एक मोठा अमाऊंट आहे मनीचा. बट आय कॅन सेव्ह इट ऑन द आर्मर. पण मी हा जो खर्च आहे हा मी आर्मर वरती वाचवून घेईन. कसं वाचवून घेईन? आर्मर म्हणजे ते जे घालायचे जे कपडे आहेत सांगितले तुम्हाला. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर मेड टू माय मेजर. तर मला असा आर्मर नकोय, असे कपडे नकोय जे की अगदी माझ्या मेजरमेंटचे आणि सुंदर असे, असं काही नकोय मला. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी वेल एनफ. मला कोणत्याही सोल्जरचा आर्मर चालेल जसं की मला आर्मर फिट होऊन जाईल. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. आणि मला काही खूप सारे सोल्जर्स तुमचे सैनिक नकोय. द डॉफिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑर्लियन्स. तर ती म्हणते मला डॉफिन स्वतः देईल. डॉफिन कोण येतं बघा? डॉफिन द ओल्डेस्ट सन ऑफ द किंग ऑफ फ्रान्स. फ्रान्सचा जो राजा आहे, राजा होता त्याचा सगळ्यात मोठा मुलगा, ठीक आहे. द वन हु वुड बिकम द किंग आफ्टर हिज फादर. आणि तो डॉफिन जो की आपल्या वडिलांनंतर तो राजा बनणार होता. तर इथेही म्हणते की मला हे सगळं थोडं थोडं देऊन द्या, थोडेसे सैनिक, घोडा, आर्मर देऊन द्या. मग मी या सगळ्यांना घेऊन डॉफिनकडे जाईन आणि डॉफिन जे आहे मला देईल जे काही मला हवं असेल. टू फ्री ऑर्लियन्स. तर ऑर्लियन्स जी सिटी आहे त्याला मी फ्री करवणं चाहते, त्याच्याकरता मी हे सगळं घेईन. रॉबर्ट ही गोष्ट ऐकून एकदम शॉक होऊन जातो, शॉक मध्ये येऊन जातो. टू फ्री ऑर्लियन्स? जॉन सिम्पली येस स्क्वेअर. 3 men will be enough for you to send with me. पॉली अँड जॅक हॅव प्रॉमिस्ड टू कम विथ मी. तर ती खूप अगदी सहजतेने म्हणते की हो स्क्वेअर, 3 माणसं जे आहे विल बी एनफ फॉर यू टू सेंड विथ मी. की 3 माणसं पुष्कळ आहेत जे तुम्ही माझ्या बरोबर धाडू शकता. पॉली आणि जॅक मी मला आधीच जे आहे प्रॉमिस केलेलं आहे की ते माझ्या बरोबर येतील. रॉबर्ट, यू मीन मॉन्सियर डी पॉलिंजी? तर तो म्हणतो की काय मॉन्सियर डी पॉलिंजीची गोष्ट करतेस तू? मॉन्सियर म्हणजे काय? फ्रेंच वर्ड फॉर मिस्टर. जसं आपण म्हणतो ना मिस्टर फलाना, मिस्टर डिकाना, मिस्टर शर्मा, अशा अशा प्रकारचं. तर तेव्हा ते मिस्टरला मॉन्सियर, ठीक आहे ना, मॉन्सियर डी पॉलिंजी. येस स्क्वेअर, जॅक विल कम विलिंगली. तर ती म्हणते हो. आणि जॅक तर अगदी प्रसन्नतेने खुशी खुशी येईल. ही इज अ व्हेरी काइंड जेंटलमॅन. आणि तो बहुत चांगला माणूस आहे. अँड गिव्स मी मनी टू गिव्ह टू द पुअर. आणि मला तो पैसेही देतो जे की मी गरिबांमध्ये वाटते. आय थिंक जॉन गॉड सेव्ह विल कम अँड डिक द आर्चर अँड देअर सर्वेंट्स, जॉन ऑफ ऑनर कोर्ट अँड जुलियन. तर म्हणजे सगळ्यांचे नाव घेते की हे सगळे लोक माझ्या बरोबर येतील असं मला वाटतं. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वेअर. ती म्हणते की तुमच्याकरता काहीच त्रास नाही होईल, तुम्हाला कोणतीच मुश्किल नाही होईल. कोण कोण येणार आहे तेही मी ठरवलेलं आहे आधीपासून. आय हॅव अरेंज इट ऑल. मी सगळं नक्की केलेलं आहे. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर. तुम्हाला फक्त आपले ऑर्डर द्यायचे आहेत. रॉबर्ट म्हणतो टू द स्टीवर्डला, आपल्या नोकरला म्हणतो, इज दिस ट्रू अबाउट मॉन्सियर डी पॉलिंजी? हे जे म्हणते आहे मॉन्सियर डी पॉलिंजी बद्दल, हे काय खरं आहे? स्टीवर्ड काय म्हणतो? इगरली, इगरली म्हणतो तो, येस सर, अँड अबाउट मॉन्सियर डी मेट्स टू. तर तो म्हणतो हो साहेब, हे जे ती म्हणते सगळं सही आहे. मॉन्सियर डी मेट्स करता पण जे ती म्हणाली ते खरं आहे. दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर. ते दोघं हिच्या बरोबर जाणं चाहतात. रॉबर्ट गोज टू द विंडो अँड शाउट्स इन टू द कोर्ट यार्ड. तर तो परत से खिडकीजवळ जातो आणि ओरडतो तिथून अंगणामध्ये, सेंड मॉन्सियर डी पॉलिंजी टू मी, विल यू? म्हणतो की मिस्टर पॉलिंजीला माझ्याकडे धाडा. ही टर्न्स टू जॉन. आणि त्याच्यानंतर तो जॉनकडे वळतो. गेट आउट अँड वेट इन द यार्ड. आणि तिला म्हणतो की तू बाहेर जा आणि बाहेर अंगणामध्ये माझा वाट पहा. जॉन स्माइलिंग ब्राईटली एट हिम, राईट स्क्वायर, शी गोज आउट. तर ती हसून त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हो स्क्वायर, मी जाते. आणि त्याच्या असं करून ती चालली जाते बाहेर. आता रॉबर्ट टू द स्टीवर्ड, स्टीवर्ड कडे पाहून म्हणतो, गो विथ हर. तिच्याकडे तिच्या बरोबर जा. स्टे विद इन कॉल अँड कीप युअर आय ऑन हर. तिच्या बरोबरच राहा पूर्ण टाइम आणि तिच्यावरती एक डोळा ठेव, लक्ष ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन. तर मला ही परत इथे लागेल.
द स्टीवर्ड रिट्रीट्स हेस्टिली. रिट्रीट्स हेस्टिली म्हणजे काय? मूव्स अवे इन अ हरी. खूप लवकर घाई तिच्याबरोबर जातो. बर्ट्रँड डी पोलेंजी, अ फ्रेंच गार्ड एंटर्स, सॅल्यूट्स अँड स्टँड्स वेटिंग. आणि आता ज्याला त्यांनी बोलावलं असतं बर्ट्रँड डी पोलेंजी, जो की एक फ्रेंच गार्ड आहे, तो तिथे येतो आणि त्याला सॅल्यूट करतो आणि उभा राहतो. याच्या पुढे काय होतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव वी विल कंटिन्यू विथ द इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 2. Pick out from the play 2 lines each that prove the following. आपल्याला या प्ले मधनं 2-2 लाईन्स काढायच्या आहेत, ज्याच्याने की हे जे लिहिलंय हे प्रूव्ह होतं जॉन ऑफ आर्क बद्दल. जॉन ऑफ आर्क हर कॉन्फिडन्स, तिचा कॉन्फिडन्स कोणत्या गोष्टींनी कळतं. द डॉल्फिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑर्लियन्स. म्हणजे ती इतकी कॉन्फिडेंट होती, तिला इतका आत्मविश्वास होता की बिना त्याच्या भेटल्या त्या डॉल्फिनला, म्हणजे की त्या फ्रेंच राजाच्या मुलाला, ती म्हणते की तो मला सगळं देईल जे काही मला हवं असेल ऑर्लियन्सला फ्री करायला. 3 men will be enough for you to send with me. आणि अशाच प्रकारे ती परत म्हणते की 3 माणसं पुष्कळ असतील जे तुम्ही माझ्याबरोबर धाडू शकता. फक्त 3 माणसांबरोबर ती त्याच्याशी भेटणार होती आणि ती एवढं मोठं जंग जितायला चालली होती. हर करेज, तिचा साहस बघा आता. यू वुडंट सी मी बट हिअर आय एम. तर ती काय म्हणाली होती की तुम्ही तर मला इथे बघणंही नव्हतं चाहत, पण तरी पण मी इथे आहे. हे तिचा साहस होता की ती एवढं कॉन्फिडन्स ती बोलत होती. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर दॅट विल फिट मी वेल एनफ. आणि ती काय म्हणते की मला कोणत्याही सैनिकचा आर्मर होऊन जाईल आणि मी ज्याचंही मला फिट होईल ते मी घालून जाईल. त्याच्यानंतर तिचं डिटर्मिनेशन, जे तिचा दृढ निश्चय असतो. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वायर. म्हणजे ती म्हणते की स्क्वायर तुम्हाला माझ्या काळाने काहीच परेशानी नाही होईल आणि आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स. आणि ती म्हणते की मी पूर्ण जितकेही सैनिक असतील सगळ्यांना मी शिकवेने की कशा प्रकारे फाईट करायचं युद्धमध्ये फ्रान्स करतात. हे सगळं जे आहे तिचं दृढ निश्चयतेचं कारणाने हे सगळे आपल्या लाईन्स मध्ये कळतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. से वाय. वाय म्हणजे का? कशाला. वाय म्हणजे कशाला. जॉन वॉन्टेड टू मीट द कॅप्टन स्क्वेअर. जॉन जे आहे ती कॅप्टन स्क्वेअरला का भेटणं चाहत होती. तर याचा आन्सर बघा. कॅप्टन स्क्वेअर वॉज टू गिव्ह हर अ हॉर्स, आर्मर अँड सम सोल्जर्स अँड सेंड हर टू द डॉल्फिन. कारण की ते तिला जे आहे हे सगळं देणार होते, घोडा, आर्मर आणि सोल्जर, असं ती आपल्या मनात धरूनच आली होती आणि तिला डॉल्फिन धाडणार होते. ही थॉट दॅट शी वुडंट डेअर टू मीट हिम. त्याला असं वाटलं होतं की ती जे आहे त्यांच्याशी भेटायची हिंमत नाही करेल. बट बिंग करेजियस शी केम टू मीट द कॅप्टन अँड शोड हर कॉन्फिडन्स. पण ती इतकी साहसी होती की ती त्यांच्याशी भेटायला आली आणि कॉन्फिडन्स आपलं दाखवलं. शी वॉन्टेड द कॅप्टन टू गिव्ह हर हिज ऑर्डर टू गो टू डॉल्फिन द प्रिन्स ऑफ फ्रान्स. तर ती चाहत होती की ती त्यांना की ते जे आहे रॉबर्ट जो आहे कॅप्टन स्क्वेअर जो आहे तो त्यांना ऑर्डर दे की ती जाय आणि डॉल्फिनशी भेटे. तर म्हणून जे आहे हा जो क्वेश्चन आहे, जॉन वॉन्टेड टू मीट द कॅप्टन स्क्वेअर, कारण की तिला हे सगळं हवं होतं म्हणून ती त्याच्याशी भेटणं चाहत होती. जॉन डिड नॉट आस्क फॉर मेनी सोल्जर्स फ्रॉम द कॅप्टन स्क्वेअर. वाय? कॅप्टन स्क्वेअर कडनं खूप तिला जे आहे जास्ती सैनिक नको होते. कशाला? बिकॉज शी वॉज फुल्ली कॉन्फिडेंट अबाउट फायटिंग अगेन्स्ट द इंग्लिश विथ अ फ्यू वॉरियर्स. कारण की ती पूर्ण त्या तिच्यात विश्वास होता, आत्मविश्वास होता की ती जे आहे इंग्लिश लोकांबरोबर लढेले विथ अ फ्यू वॉरियर्स, थोड्याशा सैनिकांबरोबर, हु वुड जॉईन हर इन द बॅटल, कारण जे तिला बॅटलमध्ये युद्धमध्ये जॉईन करतील. शी वॉज ऑल्सो शुअर दॅट द डॉल्फिन वुड गिव्ह हर सोल्जर्स अँड ऑल दॅट शी नीडेड टू फ्री ऑर्लियन्स. ह्याच्याच बरोबर तिला हेही विश्वास होता की डॉल्फिन सुद्धा तिला जे आहे काही सोल्जर्स देईल आणि जेही काही तिला हवंय टू फ्री ऑर्लियनला फ्री करायला. थर्ड आहे पॉलेंजी, जॅक अँड डिक हॅड ऑफर टू अकंपनी जॉन. वाय? तर म्हणजे की पॉलेंजी, जॅक अँड डिक यांनी पण ऑफर केलं की आम्ही तुझ्या बरोबर चलू. हे कशाला, का केलं त्यांनी ऑफर? Being kind and a gentleman, Jack would go willingly with John, and even she managed Polenji as he was sure that she was like a miracle. म्हणजे की सगळ्यांना वाटत होतं की ती फार करेजियस मुलगी आणि तिच्यामध्ये काही मिरॅकल आहे, म्हणून सगळे एक एक करून जायला तयार झाले. दे हॅड प्रॉमिस टू गो विथ जॉन बिकॉज दे हॅड फेथ इन हर व्हॅलियर. कारण की तिला सगळ्यांना तिच्या व्हॅल्युअरमध्ये, तिच्या विश्वासामध्ये विश्वास होता. आणि ती जी इतकी साहसी होती ते सगळं पाहून सगळे तयार झाले. एव्हरीवन वॉज ॲज मॅड ॲज शी वॉज फॉर फ्रीडम ऑफ देअर कंट्री. आणि तेही लोक तसेच जे आहे फ्रीडम करता, आपल्या स्वतंत्रतेकरता पागल होते जशी ती होती. सो दे हॅड ऑफर टू अकंपनी जॉन, म्हणून त्यांनी जॉनला अकंपनी करायचं ऑफर दिला. नेक्स्ट आहे फ्रेंच सोल्जर्स वर ऑलवेज बीटेन इन वॉर. की असं का होतं की फ्रेंच सोल्जर जे आहे ते नेहमी त्या युद्धमध्ये
हारत होते. तर ह्याचं कारण बघा, बिकॉज दे यूज टू फाईट ओनली टू सेव्ह देअर स्किन. कारण की ते युद्ध का करत होते? फक्त आपल्याला वाचवायला, स्वतःला वाचवाय करता. दे यूज टू रन अवे फ्रॉम द बॅटलफील्ड टू सेव्ह देअर लाईफ. आणि जेव्हाही युद्ध होत होतं ते पळून जात होते आपल्याला आपली जिंदगी वाचवाय करता. दे ऑलवेज केअर्ड ओनली फॉर देअर ओन लाईव्ह अँड नॉट फॉर देअर नेशन. आणि जेव्हाही ते लोक ह्याच्या आधी गेले फ्रेंच आर्मीज, तर त्यांना नुसती आपल्या जानची पडली होती, नेशनची नाही. आणि म्हणून ते नेहमी हारून जात होते. जिथवरी आपल्यामध्ये पूर्ण पॅट्रिओटिझम नाही राहिली आणि आपण देश करता लढायची हे एक जी आहे मनात आस्था नाही ठेवू, तिथवरी काही नाही होऊ शकत. अशा प्रकारच्या युद्धमध्ये तेच हवं असतं. तर आज आपला सेकंड सेशन संपलेला आहे या क्लासचा. कहाणी खूप सुंदर आहे, प्ले राईट तुम्हाला नक्कीच आवडत असेल. आणि असंही वाटतं आपल्याला की पुढे आता काय होईल. वी विल मीट इन द नेक्स्ट क्लास अँड सी व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. बाय अँड हॅव अ नाईस डे. थँक यू.